नमस्कार मित्रांनो. शेवटी ज्या गोष्टीची भीती होती त्या गोष्टीची आता ऑफिशियली अधिकृतरित्या घोषणा झालेली आहे आणि आता सगळ्या पेपरच्या फ्रंट लाईनला ही बातमी आलेली आहे की देशभरामध्ये गॅसचा तुटवडा झालेला आहे. आता हे मी ऑफिशियली डिक्लेअर झालं असं का म्हणते आहे, कारण 2-4 दिवसाआधी ऑफिशियली आपले मुख्यमंत्री असं म्हणत होते की काही लोक उगाचच अफवा पसरवतात, गॅसचा वगैरे तुटवडा नाही आहे, आपले मोदीजी खूप चांगलं काम करत आहेत, त्याच्यामुळे देशामध्ये काहीही फरक पडणार नाही. त्यांचे ते अंधभक्त माझ्या या छोट्या छोट्या रील्सवर व्हिडिओवर सतत कमेंट करत होते की तू देशद्रोही आहे, तू देशाच्या विरोधातच आहे आणि भारताला काहीच फरक पडणार नाही आहे, मोदी असे, मोदीचे असे, धन्यवाद मोदीजी वगैरे वगैरे सगळं चाललेलं होतं. माझं काय म्हणणं आहे माहिती आहे का, आता ह्या सगळ्या लोकांनी गप्प बसायला पाहिजे होतं. कारण युद्ध झाल्याच्या नंतर काय होतं याच्याबद्दल यांनी इतिहास वाचला नसेल आणि यांचा जन्मही तेव्हा झालेला नसेल. कारण याच्या आधी जगभरामध्ये जेव्हा 2 महायुद्ध झालेले आहेत, या दोन्ही महायुद्धाच्या दरम्यान जगभरामध्ये खूप गोष्टींची महागाई झाली, तुटवडा पडला. आपल्या देशामध्ये तर प्रचंड महागाई वाढलेली होती. भारत तेव्हा पारतंत्र्यामध्ये होता 1939ला जेव्हा दुसरं महायुद्ध झालं तेव्हा. आणि याच्या विरोधात भारतीय जनता इंग्रजांच्या विरोधात आंदोलन करत होती की एवढी का महागाई वाढलेली आहे, युद्ध झालं, आम्हाला कशाला युद्धामध्ये ओढता वगैरे सगळे चाललेले होते. आणि आजसुद्धा जगभरामध्ये जेव्हा युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे, युद्ध म्हणता येणार नाही त्याला, परंतु हे जे काय चाललेलं आहे त्याचा परिणाम जगभरात सगळ्यांवर होणार आहे. काही लोकांना असं वाटतं ना, युद्ध झालंच पाहिजे, भारी वाटतं त्यांना ते टी व्हीमध्ये बघायला तसल्या बातम्या. अहो पण त्याचा परिणाम सगळ्यांवर होत असतो, हे बघा, आणि झालेला आहे. त्याच्यामुळे हे जे काही झालं आहे ना, हे चांगलं नाही झालं आहे, काय मला काय बरं नाही वाटत आहे. पण याच्याबद्दल आधीच देशातल्या जनतेला जागरूक करणं, त्यांना हे सांगणं की बघा आहे परिस्थिती आणि काही समजा झालं तर तुम्ही स्वतःकडे काही गोष्टी सेफ सिक्युअर करून ठेवा. हां, लाकडं जमा करून ठेवा, चुली वगैरे मांडून ठेवा, गॅस असेल तर तो कमीत कमी वापरा, मोजकं वापरा, पाणीसुद्धा मोजकं वापरा. हे असे संदेश सरकारने द्यायचे असतात तुटवडा व्हायच्या आधीच. आता हे ऑफिशियली सांगितलं जातं आहे. ऑफिशियली काय सांगितलं जातं आहे बघा, MCIRचे अध्यक्ष आहे उत्सव मांचर यांनी सांगितलेलं आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये 90% उत्पादनाच्या उद्योगांवर जे आहे ते उद्योगांवर परिणाम होणार आहे. त्याच्यानंतर पेट्रोल डिझेल असोसिएशनचे जे अध्यक्ष आहे रवी शिंदे, त्यांनी सांगितलं आहे की 2 दिवसापासून हॉर्मुझची सामुद्रधुनी वाहतुकीसाठी बंद आहे आणि त्यामुळे रशियाकडून जो पुरवठा चाललेला आहे खनिज तेलाचा त्याचा ते खूप कमी आहे. त्यामुळे युद्ध जर आणखी आठवडाभर सुरू राहिलं तर पेट्रोल डिझेलची समस्या निर्माण होईल. हे ऑफिशियली आहे लोकसत्ताच्या फ्रंट पेजवर. तुम्हाला इथे मी शेजारी बातम्यासुद्धा देईन, पॉज करून वाचा. हे कोणी गल्लीतलं आयरगरं म्हणत नाही आहे. हे कोणत्या शिवसेना UBTचे लोक किंवा काँग्रेसचे लोक किंवा अजून कोणत्या विरोधी पक्षातले लोक म्हणत नाही आहेत. हे स्वतः आता सरकारनेच जाहीर केलेलं आहे, सरकारनेच हे सांगितलेलं आहे. गॅसचा आज मी नंबर लावून बघितला, नंबर लागत नाही आहे, फोन उचलत नाही आहे. जी नेहमीची HP गॅस, ज्या गॅसवाल्यांनी मला कालच मेसेज पाठवला होता की तुम्हाला जर कोणी सांगितलं गॅसचा तुटवडा आहे, विश्वास ठेवू नका, गॅसचा काही तुटवडा नाही. काल मेसेज आला, आज फोन लावते तर फोन कोणीच उचलत नाही. नेहमी फोन गॅस आणून देणारे लोक फोन नाही उचलत आहे. कारण परिस्थिती जी आहे ती, अर्थातच आपल्याकडे गॅसचा पुरवठा आधी जी डिमांड केलेली होती तेवढाच आहे. आणि आता सगळ्यांना मला तुम्हाला सांगणं आहे की अंधभक्त असतील, भाजपचे लोक असतील, आपले सत्तेतले कोणीही असू दे, ते जे आपल्याला एक असं फॉल सांगत असतात ना, सगळं काही छान आहे, खूप मस्त आहे, जसं त्यांनी कोरोना काळात सांगितलं, जसं त्यांनी नोटबंदी झाली तेव्हा सांगितलं, पण याचा परिणाम खूप भयंकर होत असतो. त्यांचं मी तर म्हणते ना की पहिले डाऊट घ्यायचा. मला म्हणजे इतक्या वर्षापासून त्यांच्या स्टेटमेंट्सचा अभ्यास केल्याच्या नंतर एवढंच कळलं आहे की त्यांनी जर काही म्हणलं, म्हणजे फडणवीस परवा म्हटले तुटवडा वगैरे काय नाही, पहिले डाऊट घेतला मी आणि झालंच 2 दिवसांनी आता फ्रंट पेजला नाचक्की करावं लागली. म्हणजे सरकारचे जे दावे होते ते सगळे खोटे ठरले. असं कुठं असतं का सरकारने? जगभरामध्ये बाकीच्या लोकांनी, सरकारांनी जनतेला सिक्युअर केलं आहे, जनतेला जागरूक केलं आहे, जनतेला सांगितलं आहे की हा
व्यवस्थित हे करा म्हणून. आपण जरी युद्धामध्ये अडकलेलो नसलो, आपण जरी युद्धात सहभागी झालेलो नसलो, भारत युद्धात सहभागी होणारे नाही आणि होऊही नाही, कधीच झालेला नाही आहे भारत युद्धात सहभागी. आणि अर्थात भारताने चुकीला चूक म्हटलेलं आहे. म्हणजे इराणवर अमेरिकेने हल्ला करणं हे चूकच होतं, हे म्हणायला पाहिजे होतं. आणि चूक म्हणलं याचा अर्थ भारत युद्धात उतरला असं बिलकुल होत नाही. हे सगळे आपले मित्र आहेत, पण ते आपले मालक नाही आहे आणि तरीही अमेरिका मालकासारखा करतोय. आणि आज जे आहे ते पुण्यामध्ये, हे बघा याच्यावर इथे बातमी आहे, पुण्यामध्ये जे आहेत ना इतके सगळे स्टुडंट्स राहतात, विद्यार्थी राहतात, त्यांच्या मेस बंद होण्याच्या याच्यावर आहे. हॉटेलवाले म्हणतात की आम्ही 2 दिवसाच्या नंतर हे हॉटेल चालवू शकणार नाही. बँगलोरमध्ये कालच हॉटेल बंद झाले, मुंबईमध्ये कितीतरी हॉटेल बंद झालेत. 24 तासामध्ये जर का गॅसचा पुरवठा नाही झाला तर हॉटेल चालवणं अवघड झालेलं आहे, हे लोक म्हणत आहेत. आणि ही लोकसत्ताची जी बातमी आहे ती पण मिसलिडिंग आहे. काय म्हणतात बघा, उद्योग क्षेत्राला युद्ध झळा. म्हणजे दाखवायचा असा प्रयत्न की ते उद्योगपती नाही का, ते कोणीतरी तिसरेच आहेत, त्यांना झळा लागलेला आहे, आपल्याला काही नाही हो. 4 दिवसांनी परत मग काय झालं तर मग म्हणणार हा सामान्यांना युद्ध झळा. अरे कधीतरी लोकांना अवेअर करा, कधीतरी. उद्योग क्षेत्र आहे हे. याच्यामुळे हे जे कमर्शियल गॅसच्या किमती मी तुम्हाला कालच सांगितलं 3 महिन्यात 307 रुपयांनी वाढलेल्या आहेत. ही महागाई युद्धामुळे आहे. याच्यावर उपाय असेल तर अमेरिकेला खणकावायला पाहिजे की थांबवा तुमचं. जास्तीत जास्त जर का देश असे म्हणायला लागले तर दबाव येत असतो आणि मग ते थांबवतात त्यांची ते मॅडपणा, ज्याच्यामुळे सगळ्यांना हे भोगावं लागतं आहे. आणि म्हणून काल राहुल गांधी विरोधी पक्ष म्हणत होता संसदेमध्ये आपण याच्यावर चर्चा करूया. संसदेमध्ये जगभरामध्ये जर असं काही होत असेल ज्याला म्हणूया की सगळ्यात जास्त अर्जन्सीचा विषय, त्याच्यावर चर्चा करण्यासाठी आपल्या संविधानाने तरतूद करून दिलेली आहे की नेहमीचं कामकाज बाजूला ठेवून तुम्ही एखाद्या मुद्द्यावर चर्चा करा जर काही झालं असेल मध्ये. तर हे किती गरजेचं होतं त्याच्यावर चर्चा नाही करताय. म्हणजे तुमच्या माझ्या साठी जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यावर कोणी बोलत नाहीत. हे म्हणतात उद्योग क्षेत्राला युद्ध झळा. अरे ठेलेवाले बंद पडलेले आहे, रस्त्यावर गाडे लावणारे, खायचे भजे वडापाव हे ते सगळे जे काय आहे ते गाडेवाले बंद पडलेले आहे. MIDC मधले जे छोटे छोटे उद्योग आहे 90% उद्योग ते धोक्यामध्ये आलेले आहेत. धोक्यामध्ये म्हणजे बंद राहणार आहेत काही दिवस. आता हे कधीपर्यंत बंद राहील? जोपर्यंत ते अमेरिका इस्रायल त्यांचा तो मूर्खपणा थांबवणार नाही. सगळ्यात पहिले तर त्यांनी मूर्खपणा केला की त्या एखाद्या देशाच्या मुख्यालाच उडवून टाकलं. तो मुखिया आयतुल्ला खोमानी हे नक्कीच महिलांच्या विरोधात होते, त्यांची राजवट ही दमनकारी होती. पण म्हणून अमेरिकेला का कोणी अधिकार दिलाय का त्याच्यावर मारायचा? समजा आपल्या देशातला एखादा भ्रष्ट अधिकारी असेल, भ्रष्ट नेता असेल, अमेरिकेने तिकडून येऊन जर का त्यांना हे केलं परस्पर, आपण सपोर्ट करणार का? आपण काय म्हणणार? अरे हो ठीक आहे, तो भ्रष्ट होता, आमची व्यवस्था बघेल ना, आमचं न्यायव्यवस्था बघेल ना, त्यांना काय शिक्षा द्यायची. ह्या अमेरिकेने कशाला मध्येच हे केलं आहे? आणि म्हणून हे जे काय आहे आता हे ऑफिशियल झालेलं आहे, सगळे लोक परेशान आहे. मी तर म्हणेन आता चुलीबिली मांडायचं बघा, शक्य असेल तर गावाकडे जा, गोष्टींचे जे भाव आहे ते स्टॉक करून ठेवा. तांदूळ, गहू, ज्वारी, चटणी, मीठ, तेल इतकं तरी ठेवा 2 महिन्यासाठी. मग म्हणजे महागाई मधल्या काळामध्ये वाढू शकते. मी भीती दाखवत नाही आहे, परंतु खरं जे आहे ते सांगितलं पाहिजे, लोकांना अवेअर केलं पाहिजे, जेणेकरून कुणावरही उपासमारीची वेळ येणार नाही. कारण जर भयंकर भाव वाढले ना तर सगळ्या जनतेला नाही घेता येणार आहे इतकं महागडं. आणि म्हणून माझं सांगणं आहे की हे जे काय आज सांगितलं गेलं तुम्हाला, अंधभक्तांनी अंधारात ठेवलं, सरकारने अंधारात ठेवलं, आणि आता जेव्हा तुम्हाला तुमचे गॅसचे नंबर लागत नाही तेव्हा म्हणायला लागले की हां आता गॅसचं हे झालेलं आहे. त्यामुळे मला हे सांगायचं होतं. याच्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. सेफ सिक्युअर राहा. आणि युद्धाच्या झळा आपल्यापर्यंत तसे काही युद्धाचे येऊन आपल्यावर बॉम्ब पडणार नाही आहेत, पण हे जे काय आहे ना याच्यामुळे सुद्धा लोकांना त्रास होतो. काही लोक उपासमारीने जाऊ शकतात, शक्यता आहे. भ्रष्टाचार पूल पडल्यामुळे लोक जाऊन राहिले आपल्याकडचे. आपल्याकडे काही युद्धाच्या बॉम्बनीच लोक जायला पाहिजे काही गरजेचं नाही आहे. पनीर खाऊन पण लोक जायला लागलेले आहे. पोल्युशनमुळे खाण्यामध्ये तुमच्या प्लास्टिक अडकून पण लोक जायला लागलेले आहे. आणि हे त्या बॉम्ब पडून जे लोक जातात ना त्याच्यापेक्षा याचा आकडा खूप जास्त मोठा असणार आहे, हे पण मी तुम्हाला सांगते. आज इथेच थांबते. थँक्यू.